मित्रांनो, भारतातील टोटल एमएसएमई रजिस्ट्रेशनची संख्या जवळजवळ 2 करोड इतकी आहे. आणि जर टोटल एम्प्लॉई या एमएसएमईज मध्ये काम करणारे तुम्ही बघितले तर तो आकडा साधारण 13 करोड पर्यंत जातो. दॅट्स अमेझिंग, राईट? तुम्ही एक नवीन उद्योजक असाल किंवा भारतामध्ये नोंदणी नसलेला तुमचा एक छोटासा व्यवसाय असेल, मला खात्री आहे की तुम्हाला ही संख्या वाढवायची इच्छा आहे. अँड गेस व्हॉट, तुमच्यासाठी यासारख्या उद्योगांमध्ये फायदे पण भरपूर आहेत. कारण भारत सरकार सध्या मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसला म्हणजेच एमएसएमईजला प्रोत्साहन देऊ इच्छितो. अर्थात मित्रांनो, हे सगळे फायदे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर भारत सरकारच्या एमएसएमई पोर्टलवर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि ग्रो मराठी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एमएसएमई नोंदणी प्रक्रिया काय असते, कशा पद्धतीने तुम्ही त्या पोर्टलवर तुमचा व्यवसाय नोंदवू शकता याच्याबद्दलची डिटेल माहिती सांगणार आहे. शिवाय एमएसएमई मध्ये काय फायदे आहेत आणि कशा पद्धतीने भारत सरकार तुम्हाला मदत करत आहे याची ही डिटेल चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, ही नोंदणी प्रक्रिया 100% ऑनलाईन आहे आणि ही प्रक्रिया उद्यम नावाच्या नोंदणी पोर्टलवर केली जाते. बरं मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया थोडीशी आव्हानात्मक वाटते का? तर काळजी करू नका. ज्या लोकांना ऑनलाईन प्रक्रिया माहित नाहीये त्यांना हा व्हिडिओ दाखवा किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि त्यांना प्रोसेस समजावून सांगा. सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजावून येतील. आज या व्हिडिओमध्ये आपण एमएसएमई संबंधितच्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत, जसं की पात्रता निकष, डॉक्युमेंट्स कुठल्या कुठल्या गरजेचे आहेत आणि सगळ्या गोष्टी समजावून घेण्यासाठी आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, सर्व नवोदित व्यावसायिकांसाठी त्यांच्या व्यवसायाच्या जर्नीमध्ये हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ग्रो मराठी चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, सगळ्यात पहिला पॉइंट कुठला पिक करूया? गेसिंगला काही नंबर वगैरे नाही आहेत बरं का, घाबरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण एमएसएमई म्हणजे काय हे समजावून घेऊया. व्यवसायातील गुंतवणूक आणि व्यवसायाची वार्षिक उलाढाल या दोन्हीच्या जोरावर तुमची कंपनी एमएसएमईच्या अंतर्गत आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुंतवणूक म्हणजे काय, वार्षिक उलाढाल म्हणजे काय, या गोष्टी पण मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे. आता या सिच्युएशन मध्ये गुंतवणूक म्हणजे काय? आपल्या बिझनेससाठी लागणारी यंत्रसामग्री, प्लांट आणि इतर गोष्टी यासाठी आपण पैसे लावतो. त्याला आपण भांडवलही म्हणतो, कारण भांडवलच्या अंतर्गतच ही गुंतवणूक वगैरे सगळ्या गोष्टी येतात. तर त्याला आपण गुंतवणूक म्हणतो. समजा तुम्ही एक बिझनेस चालू केलाय आणि त्याला लागणाऱ्या यंत्रसामग्री किंवा प्लांट वगैरेसाठी तुम्ही 10 लाख रुपये लावलेले आहेत आणि तुमची बिझनेस आणि तुमची कंपनी स्थापन केलेली आहे. तर तुमच्या कंपनीची गुंतवणूक किती झाली? 10 लाख रुपये. यालाच गुंतवणूक म्हणतात, दुसरं काय आहे? आता दुसऱ्या प्रश्नावर येऊ. उलाढाल म्हणजे काय? मराठी पिक्चर नाही बरं का. उलाढाल म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीद्वारे, तुमच्या बिझनेसद्वारे एका फायनान्शियल इयरमध्ये किती महसूल गोळा केला म्हणजे रेव्हेन्यू आणि किती सेल केला याचं पूर्ण कॅल्क्युलेशन म्हणजे वार्षिक उलाढाल. हे काय दर्शवतं आपल्याला की तुमच्या कंपनीद्वारे तुम्ही किती प्रोडक्ट विकले आहेत किंवा किती सर्व्हिसेस विकलेले आहेत या सगळ्याचं मूल्य आपल्याला दर्शवतं. आणि हे जे नंबर्स आहेत हेच नंबर तुमची कंपनी मायक्रो एंटरप्राइज आहे, स्मॉल एंटरप्राइज आहे का मीडियम एंटरप्राइज आहे हे ठरवते. आता हे तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर त्यासाठी क्रायटेरिया नेमका काय आहे तोही आपल्याला बघायला हवा. जर समजा तुमच्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट 1 कोटी किंवा 1 कोटीपेक्षा कमी आहे आणि तुमच्या कंपनीची उलाढाल ही 5 कोटी किंवा 5 कोटीपेक्षा कमी आहे तर तुमची कंपनी मायक्रो एंटरप्राइजेस मध्ये काउंट होईल. दुसरं म्हणजे जर तुमची कंपनी इन्व्हेस्टमेंटमध्ये 10 कोटी किंवा 10 कोटीपेक्षा कमी असेल आणि वार्षिक उलाढालीमध्ये 50 कोटी किंवा 50 कोटीपेक्षा कमी असेल तर तुमची कंपनी स्मॉल एंटरप्राइजेस मध्ये काउंट होते. आणि राहिला तिसरा पार्ट, मीडियम एंटरप्राइजेस. जर तुमच्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक ही 50 कोटी किंवा 50 कोटीपेक्षा कमी आहे आणि वार्षिक उलाढाल ही 250 कोटी किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे तर तुमची कंपनी मीडियम एंटरप्राइजेस मध्ये काउंट होते. तुमच्या गोष्टी इझी करायसाठी हा चार्ट तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे ठरवू शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर तुमचे प्रश्न वाढले असतील.
आणि तुमच्या डोक्यात एकच प्रश्न असेल की मी माझा व्यवसाय या पोर्टलवर नोंदवू शकतो का? तर मित्रांनो, कोण कोण लोक किंवा कुणाकुणाचा व्यवसाय हा या MSME पोर्टलवर नोंदवू शकता याच्यासाठी काही कॅटेगरीज आहेत. त्या कॅटेगरीज आपण आता डिस्कस करूया. सगळ्यात पहिल्यांदा ज्याचा इंडिव्हिज्युअल बिझनेस आहे, स्टार्टअप आहे किंवा बिझनेस ओनर किंवा एंटरप्रेनर आहे, तो या पोर्टलवर आपला बिझनेस नोंदवू शकतो. दुसरं म्हणजे प्रायव्हेट आणि पब्लिक लिस्टेड कंपन्या पण या पोर्टलवर आपला बिझनेस नोंदवू शकतात. तिसरं म्हणजे सोलो प्रोप्रायटरशिप, त्यानंतर आहे पार्टनरशिप फर्म, त्याच्यानंतर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि सगळ्यात शेवट म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज. मित्रांनो, तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की तुम्ही MSME मध्ये नोंदणीसाठी पात्र आहात का? आता आपण ज्या कॅटेगरीज डिस्कस केल्या त्या कॅटेगरी पैकी कुठल्याही कॅटेगरीची डिटेल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता, मी तिथे तुम्हाला ते उत्तर देईन. मित्रांनो, बऱ्याच जणांना अजूनही खात्री नाहीये की आपण या पोर्टलवर नोंदणी करावी का नाही. मित्रांनो, MSME चे गव्हर्नमेंट तर्फे येणारे फायदे हे तुम्हाला आधीच माहिती असतील. कदाचित तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी टिप ऑफ द आइसबर्ग असू शकतात, पण या सगळ्याची यादी जी आहे ती खूप मोठी आहे. बेनिफिट्स काय आहेत ते बघून घेऊया. मित्रांनो, सगळ्यात पहिला बेनिफिट म्हणजे बँका तुम्हाला कमी व्याज दराने कर्ज देतात. आता तुम्ही म्हणाल हे काही खरं नाहीये, पण ही गोष्ट खरी आहे. जर तुम्ही MSME रजिस्ट्रेशन केला असेल तर सामान्य व्याजदरापेक्षा 1 ते 1.5% कमी व्याजदर तुम्हाला द्यावा लागतो. बरं, तुम्ही 10 लाखाचं कर्ज घेतलं तर कल्पना करा की तुम्ही ह्या 1 ते 1.5% कमी व्याजदरानं किती बचत करू शकता. आता समजावून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा तुमचा बिझनेस नॉन MSME आहे, म्हणजे तुम्ही MSME मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये आणि तुम्ही 10 लाखाचं कर्ज घेताय, त्यामुळे तुम्हाला नॉर्मल व्याजदर भरावा लागेल, तो म्हणजे 12%. आता या 12%च्या हिशोबानं तुम्ही 7,21,000 रुपये एवढं व्याज भराल. पण आता अशी कल्पना करा की तुम्ही MSME रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ह्याच 10 लाखावर तुम्हाला 12 नाही तर 11% व्याज द्यायला लागणार आहे, कारण तुम्हाला 1% ची सूट मिळालेली आहे. आता तुम्हाला फक्त 6,53,000 रुपये एवढं व्याज भरावं लागेल. दुसरं म्हणजे तुम्ही बँकांकडून प्राधान्य क्षेत्रातील कंपनी म्हणून कर्ज मिळवण्यासाठी पात्र ठराल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्राधान्य क्षेत्र म्हणजे काय, तर याच्यावर मी जास्त काय बोलू शकतो, आपण एक एक्झाम्पल बघू. मित्रांनो, कृषी क्षेत्र आणि गृहनिर्माण क्षेत्र अशा प्रकारची जी क्षेत्र आहेत त्यांच्यासाठी प्राधान्याने कर्ज प्रोव्हाइड करून देणं हे बँकांसाठी आवश्यक आहे, हे मीही मानतो आणि भारत सरकारही तेच मानतं. अर्थात याच्यामध्ये खूप जास्त इफ्स आणि बट्स आहेत, पण आपण त्याच्यामध्ये जायचं नाहीये. आपल्याला बेसिक जी गोष्ट आहे ती कळाली आहे की प्राधान्य क्षेत्र म्हणजे काय, की सगळ्यात जास्त महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यासाठी कर्ज प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्ही पात्र होऊन जाता. ही गोष्ट आपल्याला कळाली की झालं. मग दुसरा फायदा म्हणजे मित्रांनो, तुम्ही बिझनेस करता म्हणजे तुम्हाला टॅक्स बद्दल माहितीच असेल आणि बिझनेस करता म्हणजे तुम्हाला मॅट म्हणजेच मिनिमम अल्टरनेट टॅक्स बद्दल तर माहितीच असेल. आता या गोष्टींचं बेनिफिट काय आहे की जर तुमच्या प्रॉफिटनुसार तुम्हाला ऍक्च्युअल जो टॅक्स पे करायचा आहे तो मॅट पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही भविष्यातील करांमध्ये क्रेडिट मिळवू शकता आणि ही जी रक्कम आहे ती क्रेडिटसाठी तुम्ही वापरता ती 10 वर्षापर्यंत पुढे नेऊ शकता. पण इथे एक गोष्ट आहे, जर तुमचा बिझनेस MSME च्या अंडर रजिस्टर असेल तर तुम्हाला 10 वर्ष नाही तर 15 वर्षाची मुदत मिळते या सगळ्या गोष्टींसाठी. एंड रिझल्ट काय आहे तर जमा झालेल्या या मॅट क्रेडिटच्या रकमेमुळे भविष्यात जो तुम्हाला टॅक्स लायबिलिटीज लागणार आहेत तो पे करायसाठी वेळ जास्त मिळतो. हा फायदाच दिसतोय ना तुम्हाला. मित्रांनो, जर तुमच्या एस्टॅब्लिशमेंटला वर्षभरात करपात्र उत्पन्न नसेल तर हा विस्तार तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरेल. तिसरा फायदा म्हणजे तुम्ही जर MSME रजिस्ट्रेशन केलं असेल तर पेटंट तुम्हाला कमी खर्चात मिळू शकते. बरं, आता तुमचा प्रश्न असेल की पेटंटवर आपण किती बचत करू शकतो. मित्रांनो, पेटंट फायलिंगची जी काही फी असते ती मोठ्या संस्थांपेक्षा तुलनेने MSMEंना 50% कमी दरात आपला पेटंट रजिस्टर करायला देते. तुम्ही कमी खर्चात एखादा उद्योग उभारू शकता कारण तुम्ही सरकारकडून मिळणाऱ्या सवलतींसाठी पात्र असता. आता गव्हर्नमेंटकडून मिळणाऱ्या सवलती कुठल्या आहेत त्यावरही नजर टाकूया. सगळ्यात पहिलं म्हणजे क्रेडिट गॅरंटी स्कीम. ही स्कीम कर्जदारांना MSMEंना कर्ज देण्यासाठी प्रोत्साहित करते आणि त्याची गॅरंटी पण देते. दुसरा आहे क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी स्कीम. प्रोडक्टिव्हिटी आणि कॉम्पिटिटिव्हनेस हे वाढवण्यासाठी बिझनेसला लागणारी जी काही यंत्रसामग्री आहे ती अपग्रेड करण्यासाठी सबसिडी प्रदान करून देणारी ही स्कीम आहे. नंतर आहे पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी. ही पॉलिसी फ्रेमवर्क अशी आहे ज्याच्यामुळे सार्वजनिक करारांमध्ये
मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसचा सहभाग आणि प्रोत्साहित कसं केलं जावं याच्यावर भर टाकते आणि त्यांचा विकास कशा चांगल्या पद्धतीने व्हावा याच्यावर लक्ष देते. मित्रांनो, अर्थातच या सगळ्या विषयांवर आपण खूप जास्त वेळ आणि डिटेलमध्ये बोलू शकतो, पण या व्हिडिओमध्ये नाही, कारण वेळ खूप जाईल. कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये या सगळ्यांवर डिटेल चर्चा करूच. आता 5वा फायदा काय आहे तोही बघून घेऊया. मित्रांनो, तुम्ही अशा व्यवसायात आहात का ज्याच्यामध्ये तुम्ही सरकारी टेंडर भरता? याचे उत्तर होय असल्यास MSME नोंदणी प्रक्रियेमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. जर तुमची कंपनी MSME नोंदणीकृत असेल तर तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिटसाठी वेगळी सवलत मिळते आणि ई टेंडर मध्ये सहभागी होताना तुम्हाला त्याचा उपयोग होतो. आता आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या थोड्याशा शॉर्ट मध्ये बघूया. लो इंटरेस्ट लोन, दुसरं म्हणजे एक्सटेंडेड पिरियड फॉर मॅट, तिसरं म्हणजे लो पेटंट कॉस्ट अँड सेटअप कॉस्ट, चौथं बेनिफिट आपण बघितलं गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये आपल्याला फायदा मिळतो आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे ई टेंडर किंवा टेंडर भरताना तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट मध्येही सूट मिळते. मित्रांनो, बरेच बिझनेसचे ओनर जे असतात ते आपल्या कंपनीची ग्रोथ होण्याची वाट बघतात बिफोर रजिस्टर टू MSME. कायद्यानुसार ते एवढं गरजेचंही नसतं, पण जर तुमची कंपनी स्थापन झाली आहे त्यानंतर लगेचच तुम्ही MSME पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. कारण मी सांगितलेले आत्ता जर बेनिफिट तुम्हाला घ्यायचे असतील तर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, ही तुलनेने फार सोपी प्रक्रिया आहे जी तुमच्या व्यवसायातील प्रवासामध्ये लक्षणीय फरक करू शकते. त्यामुळे नोंदणीला उशीर अजिबात करू नका. आय नो मी अजून नोंदणी कशी करायची याच्यावर आलेलो नाही, पण त्याच्या अगोदर आपल्याला कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही नोंदणी प्रक्रियेतून जाताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट काय काय आहे. आवश्यक कागदपत्र लिहून घेण्यासाठी तुम्ही वही पेन शोधत आहात का? तर थांबा, एवढी मोठी काही यादी नाहीये, खूप छोटी यादी आहे, ती तुम्ही लक्षात पण ठेवू शकता. MSME या पोर्टलवर तुमचा व्यवसाय नोंदणी करायसाठी तुम्हाला फक्त 2 कागदपत्रांची गरज आहे. सगळ्यात पहिला म्हणजे आधार कार्ड. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं कुणाचं आधार कार्ड, यावर आपण डिटेल डिस्कशन करू. आणि दुसरा डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड. आता तुम्ही म्हणाल की आधार कार्ड माझ्याकडे अवेलेबल नाहीये, तर मी काय करू? तर तुमच्यासाठी पण ऑप्शन्स आहेत. आधार कार्ड जिथे तुम्ही नोंदणी केलेली आहे त्या नोंदणीची कॉपी तुम्ही देऊ शकता. दुसरं म्हणजे आधार कार्ड एनरोलमेंट कॉपी तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. अल्टरनेटिव्हली पुढीलपैकी कोणतंही आयडेंटिफिकेशन तुम्ही देऊ शकता. वोटर ID, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, एम्प्लॉय ID किंवा बँक पासबुक. मित्रांनो, नोंदणी प्रक्रियेकडे जाण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यावर आपण लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, MSME पोर्टलवर नोंदणी करायसाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही डॉक्युमेंट्स मागितले जात नाहीत, खास करून तुमच्या फायनान्स रिलेटेड. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? कुठल्याही भौतिक पुराव्याची तुम्हाला इथे गरज नाहीये. तुम्ही मला बरोबर ऐकलेलं आहे. मित्रांनो, हे मी का म्हणलं याच्या मागे पण एक कारण आहे. MSME पोर्टल हे टॅक्स आणि GSTच्या सिस्टीमशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कंपनीचा आधार किंवा पॅन नंबर जर टाकला तर सगळा तुमचा जो डेटा आहे तो सरकारी डेटाबेस म्हणून घेतला जातो आणि ही सगळी जी पडताळणी आहे ती बॅकएंड प्रोसेसला होते. पण या सगळ्यासाठी तुमचा जो आधार किंवा पॅन कार्ड नंबर आहे तो GSTशी लिंक असला पाहिजे. बरं, तुमच्याकडे GSTची नोंदणी नाही आहे का? तर काळजी करू नका. मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे काय अनिवार्य नाहीये. तुमच्या व्यवसायाला GST नंबरची गरजच नाहीये तर ते ठीक आहे. तुम्ही अजूनही MSME पोर्टलवर तुमचा व्यवसाय नोंदवू शकता. पण MSME नोंदणी प्रक्रियेमध्ये जाण्याच्या पूर्वी तुमच्या व्यवसायाला जर GST नंबरची गरज असेल तर तो घेणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे आणि त्यानंतरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन प्रोसेसकडे जाणार आहोत. मला माहिती आहे तुम्ही बराच वेळ वाट बघितलेली आहे की हा पॉइंट कधी येणार. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुमच्या लक्षात असला पाहिजे की भारतात एकच MSME रजिस्ट्रेशन पोर्टल आहे. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या लिंकवरून जर तुम्ही जात असाल किंवा तुम्हाला कुणी सांगितलं असेल की हा पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, तर त्यापासून तुम्हाला वाचायला पाहिजे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टलवर जावं लागतं, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पण दिली आहे आणि स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो, जर तुम्ही नवीन उद्योजक असाल, एंटरप्रेन्योर असाल आणि तुमचा बिझनेस अजून जर MSME पोर्टलवर रजिस्टर केला नसेल तर तुम्ही मी आत्ता ज्या स्टेप सांगतोय त्या फॉलो करा. सगळ्यात पहिल्यांदा उद्यम पोर्टलला भेट द्या. त्याच्यानंतर तुम्ही नवीन उद्योजक आहात म्हणून नवीन उद्योजक जे अद्याप MSME म्हणून रजिस्ट्रेशन नाही आहेत
किंवा EM2 याच्यावर क्लिक करा. नेक्स्ट पेजवर तुम्हाला आधार नंबर आणि कंपनीचे नाव द्यायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका आधार नंबर कुणाचा द्यायचा. आम्ही याच्यावर थोडंसं रिसर्च केलेलं आहे आणि तुमचे जे पेन पॉइंट आहेत ते आम्हाला माहिती आहेत, त्यामुळे तुमचं उत्तर इथे आहे. जर प्रोप्रायटरशिप असेल तर आधार नंबर त्या मालकाचा दिला पाहिजे. जर पार्टनरशिप फर्म असेल तर मॅनेजिंग पार्टनर कोण आहे त्याचा आधार नंबर आपल्याला दिला पाहिजे. हिंदू अविभक्त कुटुंब जर असतील तर कर्त्याचा आधार नंबर आपल्याला इथे दिला पाहिजे. जर एखादी कंपनी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये असेल, सहकारी संस्था असेल, सोसायटी असेल किंवा ट्रस्ट असेल, अशा लोकांमध्ये जो कोण अधिकृत सही करणारा आहे म्हणजे सिग्नेचर होल्डर आहे त्याचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर आणि GST नंबर आपल्याला प्रोव्हाइड करावा लागेल. हे सगळं केल्यानंतर आधार कार्ड आणि तुमच्या कंपनीचं नाव एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट आणि जनरेट OTP वर क्लिक करा. नेक्स्ट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला संस्थेचा प्रकार आणि पॅन कार्ड नमूद करणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही पॅन कार्ड एंटर केला की तुम्ही पुढच्या स्टेपवर जाऊ शकता. आतापर्यंतची प्रक्रिया सोपी वाटली का नाही? जरी सोपी वाटली नसेल तरी मी कशासाठी आहे, मी तुम्हाला या सगळ्या स्टेप्स सोप्या करून सांगतो. चौथी स्टेप म्हणजे तुमच्या नोंदणी प्रक्रियेतला सगळ्यात महत्वाचा पार्ट. चौथ्या स्टेपला तुम्हाला उद्यम नोंदणी फॉर्म दिसेल. तिथे तुमच्या कंपनीचे सगळे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. याशिवाय तुमचेही काही डिटेल्स तिथे तुम्हाला विचारले जातील, तेही तुम्हाला भरायचे आहेत. पाचव्या स्टेप मध्ये तुमची उलाढाल आणि गुंतवणूक याचे डिटेल व्यवस्थितपणे तपासून भरा आणि डिक्लेरेशन क्लिक करा. कृपया या गोष्टीची खात्री करून घ्या की तुम्ही जे नंबर प्रोव्हाइड केलेले आहेत ते टॅक्स रिटर्नशी मिळते जुळते आहेत, कारण तुमचा सगळा जो डेटा आहे तो टॅक्सच्या वेबसाईटवरनं किंवा GSTच्या वेबसाईटवरनं लिंक केलेला असतो. त्यामुळे नंबरमध्ये जर प्रॉब्लेम झाला तर तुमचं रजिस्ट्रेशन थांबवू शकतं. हे सगळं झाल्यानंतर सबमिट अँड गेट फायनल OTP वर क्लिक करा. 6व्या स्टेपला तुम्हाला एक OTP मिळेल. हा OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं उद्यम प्रमाणपत्र ईमेलद्वारे तुम्हाला मिळून जाईल. ये आणि आपण रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे. या यशस्वी नोंदणीनंतर तुमच्या कंपनीला उद्यम म्हणून संबोधले जाऊ शकते. तुम्हाला उद्यम नोंदणी क्रमांक म्हणून ओळखला जाणारा एक परमनंट आयडेंटिफिकेशन नंबर मिळून जाईल आणि त्यानंतर तुमच्या व्यवसायाला उद्यम नोंदणी प्रमाणपत्र नावाचं प्रमाणपत्र जारी केलं जाईल. हे प्रमाणपत्र तुम्हाला सरकारी लाभ कसा सोप्या पद्धतीने मिळावा आणि सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही पात्र कसे आहात याची पुष्टी करतं. आणि याचबरोबर तुमच्या MSME रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण इथे कव्हर केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितल्या आहेत. शिवाय तुमचं उद्यम नोंदणी प्रमाणपत्र कसं तुम्हाला मिळतं याही गोष्टी आपण इथे कंप्लीट सांगितलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा MSME रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, उपयुक्त वाटला का नाही हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा जेणेकरून तेही त्यांचा व्यवसाय MSME मध्ये रजिस्टर करू शकतील. याशिवाय MSME नोंदणी प्रक्रियेमध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. बाकी मित्रांनो, जर अजून तुम्ही ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. Investment in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing.